तर आज तुम्ही पोहरादेवीमध्ये आलेले आहात, नेमका काय उद्देश आहे? आम्ही पोहरादेवी या ऊर्जास्थळावरती आमच्या प्रेरणास्थानावरती आम्ही आलेलो आहोत। संत सेवालाल महाराज ज्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी, अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी कार्य केलं, त्यांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे। या 18 पगड जातींच्या सर्व ऊर्जास्थळावरती आम्ही जाणार आहोत। सकाळी सिंदखेड राजाला आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतीस्थळावर गेलेलो होतो, जन्मस्थळावर गेलेलो होतो। आम्हाला या राज्यकर्त्या लोकांना हे सांगायचं आहे की हा बहुजन महाराष्ट्र आहे, हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र म्हणजे काही ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही। महाराष्ट्र हा तांड्यावरती, वाड्यावरती, वस्त्यावरती असणारा हा महाराष्ट्र आहे। बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातींचा महाराष्ट्र आहे। अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधल्या या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा जो संविधानिक अधिकार आहे, हक्क आहे, ही लोक आजही शारीरिक श्रमाचं काम करत आहेत। आमच्या महिला आजही रानूमाळ हिंडतात, काम करतात। आजही आम्हाला या स्वातंत्र्याची फळं चाखता आलेली नाहीत। आजही आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव झालेली नाही। आजही आम्ही काबाड कष्ट करत आहोत आणि या सगळ्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी, त्यांना सिव्हिलायझेशनमध्ये घेण्यासाठी, नागरीकरणामध्ये घेण्यासाठी, शिक्षणामध्ये घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसींचं 27% आरक्षण दिलं। ही गोष्ट आजच घडते असं नाही। देशाला स्वातंत्र्य मिळालं, घटना अंमलात येत होती, त्यावेळी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण देणारे बाबासाहेब, 341-42मध्ये ST SCला आरक्षण देणारे बाबासाहेब, या 340व्या कलमाची अंमलबजावणी या देशातली लोक करत नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला। माझ्या या ज्ञाती समाज बांधवांना, 18 पगड जातीच्या लोकांना, सर्व संत महंतांना, सगळ्या लोकांना आमची कळकळीची विनंती आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला काही आपले हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर तुम्ही या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे। आपल्या दैवतांचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे। आपला इतिहास मोठा आहे, आपली परंपरा मोठी आहे। पोहरादेवीमध्ये आल्यानंतर पोहरादेवीमधला हा मेसेज फक्त महाराष्ट्रापुरता राहत नाही, हा संपूर्ण भारत देशामध्ये जातो। कारण माझा बंजारा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर अख्ख्या भारत देशामध्ये माझा बंजारा समाज आहे। आणि या म्हणून तीर्थक्षेत्रावरती आम्ही, खरं तर मी आणि माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे, आम्ही 9-10 दिवसाचं उपोषण केलं। 4 दिवस आम्ही जालन्यामध्ये उपचार घेतले। उपचार घेतल्यानंतरसुद्धा उपचार घेत असताना त्या हॉस्पिटलमध्ये हजारो लोक तिथं येत होती, म्हणून आम्ही या तीर्थक्षेत्रावरती जावं, ऊर्जा घ्यावी। जात येत असताना आधीमध्ये जेवढी गावं आहेत तिथं सर्व या लोकांना एकत्रित यावं, संबोधित करावं, आपल्या हक्क अधिकारावर बोलावं, म्हणून आम्ही आज पोहरादेवीला आलेलो आहोत। आणि आम्हाला इथं आल्यानंतर इथल्या सर्व संत महंत मंडळींनी, इथल्या सर्व नेतृत्वानी आमचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं आहे। त्यांचं आम्ही मानावं तेवढं आभार कमी आहेत। ही सगळी लोकं पुढं येत आहेत, सगळी लोकं पुढे येऊन 18 पगड जाती एकत्र। प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, मात्र आता ते आरक्षण रद्द करण्यात यावं आणि ओबीसीमधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे। हे बघा, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ओबीसीचं ताट हे अबाधित राहावं अशीच भूमिका घेतलेली आहे। कारण या ताटामधून तुम्हाला संविधानिकरित्या देता येणार नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेबांची नेहमीची भूमिका राहिलेली आहे। रक्तनातेसंबंधातील जे ज्यांना आरक्षण दिलं जाणार होतं त्या संदर्भात आक्षेप घेतला आहे आंबेडकर नाही। बघा, सगळे आणि सोयरे, आतल्या माझ्या या विजय एनटीमधल्या बांधवांनाही माझं सांगणं आहे, सगळे आणि सोयरे, सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे, सगळे या शब्दाची अशी व्याख्या आहे। आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर एकत्रित झालेले सोयरे। या दोन्हीही कन्सेप्ट ना संविधानामध्ये आहेत, ना कुठल्या जजमेंटमध्ये आहेत, ना हिंदू लॉमध्ये आहेत, ना मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आहेत, ना ख्रिश्चन लॉमध्ये आहेत, ना पारशी लॉमध्ये आहेत। हा कन्सेप्ट आणला कुणी? बघा, 80% आम्ही बोगस नोंदींद्वारे आम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे असं म्हणणारे जरांगे आता 20% लोकांना या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही 100% मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवणार आहोत। हे जे वक्तव्य आहे हे घटनाविरोधी वक्तव्य आहे, हे बेकायदेशीर वक्तव्य आहे। सुप्रीम कोर्टाला हे मान्य नाही, वेगवेगळ्या आयोगांना हे मान्य नाही, औरंगाबादच्या खंडपीठाला हे मान्य नाही। सुप्रीम कोर्टाचं यावर 650 पानाचं जजमेंट आहे।
तेव्हा आमच्या 18 पगड जातीचं ओबीसीचं विजयंतीचं हे आरक्षण, या आरक्षणामध्ये जर मराठा समाज घुसला तर आमचा हा बंजारा, आमचा हा वंजारी, आमचा हा धनगर, माळी, साळी, कोळी, गावगाड्यातला बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती, अ प्रवर्गातली माणसं, ब प्रवर्गातली माणसं, क प्रवर्गातली माणसं, ड प्रवर्गातली माणसं, अरे प्रत्येकाची एक वेगळी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे, प्रत्येकाचं एक नेचर आहे, प्रत्येकाची एक कल्चर आहे, प्रत्येकाची एक संस्कृती आहे, देवदेवा काय, धर्म आहे, लग्न पद्धती आहेत आणि हा 18 पगड जातीचा बहुजनांचा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्राचं इथल्या राज्यकर्त्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना काही पडलेलं नाही. म्हणून ही यात्रा आहे, म्हणून हा संवाद आहे, म्हणून अभिवादन यात्रा आम्ही करतो आहोत. उद्यापासून अधिवेशन